चला टीम प्रथमेश सर मॅन ऑफ द मॅच कोण आहे कळवा. इवन गवळी धाबा यांच्याकडून देखील मेडल आपल्याला पुरस्कृत करण्यात आला. एक खूप चांगली ट्रॉफी देखील आपण पाहतोय. एक क्रिएटिव्ह वर्क आहे ट्रॉफी मध्ये देखील. थोड्याच वेळात नक्कीच आपण पारितोषिक मॅन ऑफ द मॅच देऊयात. पण तत्पूर्वी आपण ना जे पारितोषिक होतं प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तर अतुल आपण यायचे. अतुल 2 चौकार मारलेत. अतुलच मॅन ऑफ द मॅच देखील असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. अतुलच या सामन्याचा सामनावीर असणार आहे. ओके सर, थँक्यू सो मच. अतुल या मॅचचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. सचिन मात्रे यांच्या वतीने पारितोषिक आहे. प्रत्येकी 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू प्रथमेश. दीपक सिंग साहेब आहेत आपल्यासोबत जोडले गेले. दादा या आपला देखील वेलकम असणार आहे. आणि अतुल आपण कुठे असेल अतुल आपण देखील रिपोर्टिंग करा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अतुल आहेत. येस अतुल देखील आलाय. या दादा आपण देखील या. एक खूप चांगली ट्रॉफी आहे आणि त्याच्यासोबत आपण एवन गवळी धाबा यांच्याकडून पुरस्कृत केलेला मेडल देखील असणार आहे. आणि बघा काही कॅश प्राइजेस होतं जे मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता. अतुलनी 2 चौकार मारलेत. प्रशांतनी 3 चेंडू 3, दर्शनने 3 चेंडू 3 चौकार त्यासाठी 500 रुपये. प्रथमेशनी 1 चौकार त्यासाठी 100 रुपये. निखिलने 1 चौकार त्यासाठी देखील 100 रुपये. आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक होतं. अतुलनी 2 विकेट्स घेतल्या त्यासाठी 200 रुपये. मयूनी 1 विकेट, समीरनी 1 विकेट आणि कृष्णाने देखील 1 विकेट. जे संघाचे पुरस्कर्ते आहेत रियांश मोहन दळवी साहेब यांच्याकडून ते पारितोषिक होतं. ते संपूर्ण कॅश प्राइज आपण अतुलकडे देण्यात आलं. तर आपण प्लेयर्समध्ये हे कॅश प्राइज नक्कीच वाटून घ्यायचं. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील एक अप्रतिम समालोचक प्रथमेश ठाकूर सर यांच्याकडे. थँक्यू ऑल. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मध्ये गणाऱ्याला वंदन करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैव श्रीमंत योगीराजे शिव छत्रपतींना त्रिभार मानाचा मुजरा अर्पण करतोय. त्याचसोबत आपण पाहिलं तर धर्मवीर छत्रपती शंभू राजांना मानाचा त्रिभार मुजरा अर्पण करतोय. खेळपट्टीला नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा आपण आनंद घेत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा युवासेना कल्याण पश्चिम शहर आयोजित KWPL. बघा कोणाचा तरी मोबाईल आणि चावी सापडली होती. मला वाटतं जॅक्सी होते ते त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. येस आशिष येत नाही. आम्ही वारंवार सांगून थकलो आहोत. अक्षरशः ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या संघाला पॅनल्टी असणार या गोष्टीची नोंद घ्या. अवधूत 11 इथे उपस्थित आहे. नायरा अँड कायरा फॅन क्लब नाही ते खाली चालेल. थांबलं तर फक्त नाव बरोबर सांगा. हेमंत गोलंदाजी मार्क वरती. कल्याण आयकॉनला आपण पाहतो यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. KPL मध्ये देखील चांगले प्रदर्शन हेमंत आपण पाहिलं. श्री तिसाई स्टार्स नेतिवली या संघासाठी मात्र लास्ट मॅच मध्ये करतर जेव्हा तिथे करतर श्री तिसाई नेतिवली स्टार्सला सामना जिंकायचा होता तिथे मात्र करतर त्याचा खेळ हवा तसा झाला नाही. स्ट्रायकिंग इन वरती प्रणित पाटील. वाडेकर म्हणतात तर नेहमीच फिरकीचं माहेरघर आपण संबोधत असतो आणि या फिरकीच्या माहेरघर आणि या फिरकी विद्यापीठाचे कुलगुरू आमचे सिद्धू पाटील असतील. नेहमीच अप्रतिम खेळ त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. ओरम क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो जबरदस्त खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहत असतो. आणि अगदी प्रणित पाटील त्याच गावाचे सुपुत्र आपल्याला पारमध्ये KWPL मध्ये खेळताना गतवर्षी देखील इम्प्रेस केला. फार सुंदर कामगिरी राहिली. अतुल बोईर नामाचं वादळ देखील घोंगावलं. यापूर्वी त्या सामन्यामध्ये 2 विकेट त्याने चटकावल्या. गोलंदाजी करताना फलंदाजी करताना जवळपास 18 धावा त्याने बनवल्या.
सोडून दिलाय वेल लेफ्ट व्हाईट बॉल आता येस पंच इशारा करता अभांतर धाबेचा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कल्याण ऐतिहासिक नगरी आणि या ऐतिहासिक कल्याण भूमीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. श्री साई स्पोर्ट्स खरं त्यांचा मी महत्वपूर्ण आभार व्यक्त करू. अवर ऑफिशियल किट पार्टनर अँड अवर ऑफिशियल मीडिया पार्टनर श्री साई स्पोर्ट्स. हेमंत साठी यावेळेस हेमंतचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर द विकेट स्मॅश केलाय पॉइंटच्या बाहेर ठोक डीजे चौकार. आता मंत्री पदावर बसला या नवी मुंबईचा शिल्पी. नेट परिधान करा आपण. हेमंत कॅप आपली नेट परिधान करा आपण. आयोजकांची सूचना आहे मग आमचा कोणत्या प्रकारे हस्तक्षेप नाही. प्रणित साकिंग एंडवरती धावा आपण पाहिले तर तब्बल 8 आहेत. प्रणितच्या बॅटमधून नुकताच एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. येस यावेळेस देखील आपण पाहतोय एकच धाबा नो बॉल आहे आणि +1. याच दरम्यान आपण पाहिले तर ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन सन्मानाने PSI साहेब आपण पाहतोय किरणजी वंजारी साहेबांचे नुकते शुभागमन झाले आणि पोलीस म्हटलं की नेहमीच जिथं आम्ही सांगत असतो सदरक्षणाय निग्रणाय जनतेच्या रक्षणासाठी नेहमीच सदैव तत्पर असणारे पोलीस दलातील कार्यरत आमचे पोलीस अधिकारी साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सर्वसामान्य व्यक्ती तर सण साजरे करतात गर्दीत कारण पोलीसवाला उभा आहे खाकी वर्दीत. नेहमी आम्ही सांगत असतो ही गोष्ट आणि पोलीस अधिकाऱ्यांचं व्यासपीठावरती शुभागमन त्यांचं स्वागत. टी शर्ट वरती नावं तुम्ही टाकता मित्रांनो जरा स्वतःचं नाव टाकत चला कारण बऱ्याचदा अतिरिक्त खेळाडू नसले की मात्र गमचाक होते. दोन स्टँड प्रेक्षकांसाठी तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेक्षक कक्ष स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब कक्ष आणि स्वर्गीय डॉक्टर छत्रभुज फतेसिंग नाईक कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. हो टॅप केलाय एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते कारण काळ्या पडद्याच्या लगत जर चेंडू आला तर मात्र नक्की 4 धावा असतील पण त्याच्या भरून जर का गेला पंच तर फक्त आणि फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळते. हेमंत पुढचा बॉल पाटील पुढे येऊन ठोकतोय क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला एकच धाव मिळेल. पुढे सरसाबत प्रणितने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. नॉन स्ट्रायकिंग इन वरती तो आता येतोय स्ट्रायकिंग इन वरती. साईपालला आपण पाहणार आहोत. साईपाल म्हटलं की नेहमीच त्याचे गोलंदाजी चर्चेत राहिले पण आता असं बॅटर देखील फार चांगले कंट्रीब्युशन त्याला करावं लागेल कारण आघाडीला आलेला आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये 12 धाबा दापलकपरती आपल्याला पाहायला मिळतात. सुपर स्टार्ट. प्रचंड उन्हाचा तडाखा आहे. सोडून दिला यावेळेस लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. अभंतर धाबेच्या पद्धतीने धावफलक पुढे आता मात्र टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 13 महागड षटक हेमंत बारी यांचा आपण पाहतोय. यावेळेस पुढ्यातून काढलाय बाहेर. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक पूर्ण झाले पहिल्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 13 ऑन बोर्ड 13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न.
आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध उद्योजक आणि सर्वोत्तम सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. श्रीमान विक्रम शेठ पाटील साहेब पिंपळगाव यांचं जे नुकतं शुभागमन झालं आणि साहेबांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत करतो. मोस्ट वेलकम. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती फार एंड वरून गोलंदाज सेकंड ओव्हर योगेशला आपण पाहतोय. सोडून दिला यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. खरतर धर्मवीर बलिदान मास सुरू आहे. सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे बलिदान मास पाळणं. औरंगाने 40 दिवस केलेलं माझा राजाचं हाल. खरतर आपण आपल्या आवडीची एक गोष्ट तर त्याग करू शकतो. त्यामुळे आवर्जून बलिदान मास पाळा. सर्व हिंदूंना विनंती आहे. सोडून दिला यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. ज्या दिवसापासून कर्तर छत्रपती धर्मवीर शंभू राजांना पकडलं ते त्यांचा अंतिम श्वासाच्या दिवसापर्यंत खऱ्या अर्थानं तो जो कालावधी त्याला बलिदान मास संबोधलं जातं आणि सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य बलिदान मास. खरतर 40 दिवस औरंग्यानं जे राजाचं हाल केलं त्याचं 1% जरी आपल्याला कळालं ना तर फार मोठी गोष्ट आहे. छावा चित्रपट नुकतंच रिलीज झालेला आहे त्याबद्दल मी चर्चा करेन आज संपूर्ण दिवसामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. छावा चित्रपट नुकतंच रिलीज झाला. प्रत्येकाने तो पाहिला असेल. खरतर तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर तळपायाची आग अक्षरशः मस्तकात जाते. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपलीच फितुरीमुळे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज पकडले गेले. यदा कदाचित जर माझा राजा त्या दिवशी पकडला गेला नसता तर आज माझ्या महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा इतिहास काही वेगळा असता. 40 दिवस खरतर औरंग्यानं केलेलं राजाचं हाल. आजही तो चित्रपट आठवला ना की अंगावरती काटा येतो. तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते. ऑन साइडला वॉट शॉट पॉवर पॅक्ट ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. साईपालचा तडाखा KWPL चौकार. पॉवर पॅक्ट ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. सर्व चित्रपट आपण आवर्जून पाहिले. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू फरार सीमा पार. KWPL ब्रँडेड 4. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक. धाबा संख्या 25 वर 25. खरतर पुष्पा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये तो सांगतो झुकेगा नाही साला. पण खऱ्या आयुष्यात खऱ्या जीवनात कोण झुकला नाही तो माझा राजा शंभू राजा. झुकला ना कोणापुढं ना कोणती लढाई हरला. एक बिंब माझा शंभू राजा आपण पाहतोय. लहानपणी आपल्याला इतिहासाचं पुस्तक होतं. त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये 40 पानांचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. त्यामध्ये औरंगाचा इतिहास होता. फ्रेंचांचा होता. डचांचा होता. मुघलांचा होता. ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांचा इतिहास आपल्याला शिकवला. पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जर ज्याने आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं त्या 40 पानांमधून फक्त 4 पानांचा इतिहास माझ्या राजाचा होता आणि 4 ओळींचा इतिहास धर्मवीर शंभू राजांचा आपला शिकवला. त्यामुळे हीच खरी वेळ आहे. हिंदूंनो जागे बा आणि येणाऱ्या आपल्या नवीन पिढीला कळवा छत्रपती धर्मवीर शंभू राजे कोण होते आणि छत्रपती शिवराय कोण होते ते. खतर ज्या शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो शिव आणि ज्या रायगडावरती खऱ्या अर्थानं अखेरचा श्वास घेतला आणि समाधी त्यांची आपल्याला पाहायला मिळते तो राय. अर्थातच शिवराय खऱ्या अर्थानं हा माझा राजा. यावेळेस देखील आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. अगदी विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट रणजित पाटील सोडेल मैदान.
आम्ही नेहमी सांगतो ज्यांचं नखभर आहे ना ते त्यांचं हातभर सांगतात, पण माझ्या राजाचं आभाळभर आहे, सांगायला आम्हीच कधीतरी कमी पडतो. खरं तर ही स्पर्धा अपुरी पडेल मला माझ्या राजाचा इतिहास गायची जर मी सुरुवात केली तर. खरं तर जसा वेळ मिळेल तसा माझ्या राजाने या स्वराज्यासाठी काय केलं, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक त्यांना म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर धर्म रक्षणासाठी, स्त्री रक्षणासाठी आणि मुघलांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने लढला तो माझा राजा शिवछत्रपती धर्मवीर शंभूराजे. आवर्जून लहान मुलं जेव्हा रडतात तेव्हा आपण आपली मोबाईल स्क्रीन त्यांना दाखवतो, टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण कार्टून लावतो, पण त्या जागी यदा कदाचित जर माझ्या राजाचा इतिहास सांगणाऱ्या गोष्टी लाभल्या आणि कदाचित जर माझ्या राजाची शिवगाथा त्यांना सांगितली तर मात्र येणाऱ्या नवीन पिढीला कळेल माझा राजा कोण होता. आज अनेक स्मारक राजाची बांधली गेली. खरं तर घरातले गणपती चौकात आले, पण चौकातले शिवराय मात्र घरात येऊ शकले नाही, अजूनही नाही. खरं तर घराघरात शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करायला हवा. येत्या 19 तारखेला खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही घरोघरी शिवजन्मोत्सव सोहळा हा सण साजरा केला. एकमेव जगाच्या पाठिंबावरती आपण राजा पाहिला ज्याच्या 2 जन्मोत्सव सोहळे साजरे केले जातात. रक्तानं जरी पाय धुतलं माझ्या राजाचं तरी खऱ्या अर्थानं त्यानं केलेलं उपकार आमच्यावरचं पिटणार नाही असा राजा शिवछत्रपती. बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला चारव खाने चित केलंय. साई पालला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय केतनला. केकेला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. साईपास साठी बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 28 फेब्रुवारी पासून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बलिदान मास सुरू आहे. सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य, परम कर्तव्य बलिदान मास पाळणं. खरं तर आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा त्याग तर आपण या बलिदान मासासाठी करायला हवं. खऱ्या अर्थाने 40 दिवस माझ्या राजाने हाल कसे सोसले ते तुम्हाला देखील कळेल. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. व्हॉट अ शॉट वाज दॅट. सुंदर फटका आपण पाहतोय. लाजवाब स्ट्रोक, चौकार. यावेळेस देखील बघा आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. मॅचेस चांगले आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. आज अप्रतिम सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळतील. गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनेक तरुणांना आपल्या सोबत घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व. यावेळेस देखील फटका अप्रतिम आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय 4 धावांसाठी. गुड शॉट. राज्याच्या शत्रूंचा स्वराज्य ध्रुवांना उद्ध्वस्त करण्यासाठी अखंडितपणे पावली शंभूराजांनी असा निश्चय केला. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपल्या अखंड हिंदुस्थानासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी मात्र खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य वेचलं. छत्रपतींच्या सिंहाच्या म्हणजेच शूरवीरांचा छत्रपती संभाजीराजे आपण पाहतोय. स्वराज्याचं धाकलं धनी म्हणून त्यांना संबोधलं जातं. चला प्लीज वेळ बघा की त्यांनी खेळपट्टीवरती का उभे आहेत तुम्ही. हेमंत, या विकेटवरती दिवस रात्र सलग 2 दिवस आपल्याला खेळायचं आहे. खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार तुम्हाला मात्र 5 धावांची पॅनल्टी लागू शकते. बघा प्रणित, सूचना यापूर्वीच तुम्हाला दिलेल्या आहेत. 2 मॅचेस तुम्ही पाहतायत, मग लक्ष कुठे आहे.
बॅटिंग पॉवर प्ले अप्लाय केला जातोय. कल्याण बेस्ट प्रीमियर लीग आपण पाहतोय. तर KPL देखील स्पर्धा आपण पाहिली यावर्षी. सगळे खेळाडू आपले नक्कीच KPL मध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. कल्याण प्रीमियर लीग आणि आता मात्र कल्याण वेस्ट प्रीमियर लीग आपण पाहतो. उन्हाचा प्रचंड तडाखा आहे बघा हेमंत. या गोष्टीची थोडी आपण काळजी घ्या. पंचांचा विचार करा. सलगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ते उभे आहेत. 4 ओव्हर झाल्यावरती टाइम कळवू आम्ही. लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढेल जर असाच वेळ खर्च होत राहिला तर. कारण बघा 2 वाजून 6 मिनिटं झाले. जवळपास 3 षटकांसाठी आपण पाहिलं 14 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. यावेळेस देखील फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव मात्र मिळेल. बघा पंच ज्या प्रकारे वेळ अतिरिक्त खर्च होतो या मॅच मध्ये. ग्रुप मीटिंग मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे त्यामुळे निर्धारित वेळेवरती यदा कदाचित जर 3-4 षटकं जर पूर्ण झाली नाही तर मात्र पंच एक फिल्डर आपल्याला जर पॉवर प्ले मध्ये घ्यावा लागेल जर का असाच अतिरिक्त वेळ खर्च होत राहिला तर. हेमंत पुढे ससावत खेळलाय गॅप मध्ये पण सुदैवानं गोलंदाज बचावला गेलाय. कारण जो काळा पडदा आपण पाहताय ब्लॅक कलरचा जो पडदा आहे समोर त्याच्या भरून जर गेला तर फक्त एकच धाबावरती समाधान मारावं लागेल. धाबांची गती मात्र आता आपण पाहिली तर थोडी 38 वरती 38 मंदावली जाते. 10 चेंडूमध्ये 16 बनवल्या साई पालनं आणि दुसऱ्या बाजूला 3 बॉलमध्ये 6 गोलपचा बॅट मध्ये देखील आलेले आहेत. सोडून दिला यावेळेस लेक्समच्या फार बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. शेखरची धोत्रे सरांचा इतर अतिरिक्त धाबेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. हुंकार भरे बादल गरजे गरजे तलवार उड़े बिजली कड़के 43 आहेत. 43 धाबा. कॅल्क्युलेशन तुम्ही देखील लाभत चला बघा. हो यावेळेस पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. रन आउटची संधी. हेमंत बॉल कलेक्ट केला नाहीये. धावफलक जर सध्या आपण पाहिलं तर 44 44 आकडावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. स्टँड्स मध्ये प्रेक्षकांची आता गर्दी वाढेल जसं संध्याकाळचं सत्र तर मनीष सर सुरू होईल. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. संडे धमाका. ओ इट्स अ नो बॉल. फिल्डर कडून झालेली मिस्टेक. नो +4 या 5 धाबा अंकित करून घ्या. ठोक डीजे. हा मेरू बहुत जनांस्य धारो अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजश्री छत्रपतींचे गुणगान गाणारे संगीत. आज मात्र मंत्रमुग्ध करणारी गाणी आपल्याला पाहायला मिळतात. फाईन खेळलाय. फाईन लेगला प्रोटेक्शन आहे. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आशिष तिथे मात्र उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. गुड फिल्डिंग बाय आशिष इन आउटफील्ड डीप मध्ये. लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण वर पाहतोय. धाबा 50. सांघिक शतक पूर्ण. 50 रन्स ऑन बोर्ड. अवधूत 11 वाडेकर. ड्राईव्ह करायचा होता यावेळेस. बॅटची बाहेरची कडा लागली. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला बॉल आपण पाहतोय. वाडेकर अवधूत 11 वाडेकर म्हटलं की आमच्या सचिन दादा मात्र यशस्वी पुरस्कर्ते आम्ही नेहमी त्यांना म्हणत असतो. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा ते येतात पारितोषिक भरपूर प्रमाणावरती लागले जातात. आणि खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर या संघाचे पुरस्कर्ते सचिन दादा मात्र यांच्याकडून आपण पाहतोय 3000 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजांना दिलं जाईल. सांगतो ना की जेव्हा धाबा येत नसतील ना तेव्हा देखील आपण पाहिलं तर फलंदाज आणि त्याचे संपूर्ण टीममेट धाबांचा मोह त्यांना आवरला जात नाही. आणि जेव्हा धाबा येतात देखील ना तरी देखील धाबांचा मोह आवरला जात नाही. नेहमी म्हटलं जातं
दापोलकावरती 100 धाबा जरी लागल्या ना तरी त्या एखाद्या संघाला कमीच पडतात. प्रणित पाटील अजूनही आवाज देतात की अजूनही 10 ते 15 धाबा यायला हव्यात. पण प्रणित ऑलरेडी आपण पाहिलं तर 51 धाबा झालेल्या आहेत. त्यामुळे धाबांचा मोह आवरायला शिका. 51 धाबा झालेल्या दापोलकावरती. धाबांचा मोह बघा प्रणितला कधीच सावरता येत नाही. आता कदाचित 100 तरी झाल्या तरी ते सांगतील शेवटच्या बॉलवरती अजून एक चौकार शोध. ऑन साईडला खेळलाय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. बॉलला अडवलं जाईल. एकदा भीती मात्र मिळते. सिंगल सोबत दाफलक पुढे 52 आकड्यावरती. अभी भी सबर की 5 गेंदे शेष. 5 गेंदे अभी भी शेष होंगी सबर की. KWPL दूसरा सीजन इस प्रतियोगिता का शानदार आयोजन. गणेश जी नाइक साहब का देखिए प्रशंसा करनी होगी यहाँ पर. बहुत ही बेहतरीन आयोजन इस पूरे क्रिकेट टूर्नामेंट का आप देख रहे हैं दोस्तों. 5 गेंदे अभी भी शेष. 52 पर स्कोर कार्ड आकर पहुंचा है. अब होंगे स्ट्राइक पर गोलअप जिन्होंने अब तक अच्छी बल्लेबाजी की, तगड़ी बल्लेबाजी की. गौरव निकल कर मारा है. बॉलर्स बैक पावर पैक्ट. और का शानदार स्ट्रोक. KWPL ब्रांडेड गुड शॉट. 4 रन. कम समय होता है डीजे तो डायरेक्टली लिरिक्स के सॉन्ग आने दीजिए. थैंक यू. और गौरव यहां पर आते हुए गेंदबाजी के लिए. साई पालिंग का हम जिक्र करेंगे. अच्छी बल्लेबाजी उन्होंने की. प्रणीत पाटिल का हम जिक्र करेंगे. अच्छी बल्लेबाजी. लेकिन केतन जैसे एक बहुत ही बड़े बल्लेबाज अभी भी यहां पर देखिए बात करेंगे. डगआउट में आशीष देखिए यहां पर वो भी तगड़ी बल्लेबाजी कर सकते खेल के दूसरे सत्र में. तो शायद प्रणीत कह रहे कि आशीष के खिलाफ कुछ ना कुछ प्लानिंग हमें बनानी होगी, क्योंकि पिछले साल देखिए बात करेंगे प्रणीत बढ़िया बल्लेबाजी, लेकिन इस बार ना रुके ना झुके. गोलअप मैदान के अंदर सिर्फ और सिर्फ ठोके. 4 रन. मार पड़ेगी भाई ऐसी खराब गेंदबाजी करेंगे तो. कमर तोड़ बल्लेबाजी यहां पर देखिए बात करेंगे गोलअप की. भाई ये मास्क वास्क पेन पे मत खेलिए. देखिए हम बड़ी प्रतियोगिता खेलते हैं. सनस्क्रीन लगा कर आइए भाई. अंपायर के पास होगी देखिए. थोड़ा शेयर करिए. यस यस. प्रणीत पाटिल को लगेगी शायद. देखिए अंपायर शेखर सर बाद में दीजिए उनको. ओ ड्राइव किया है. करारा ड्राइव. कवर्स बाउंड्री लाइन के बाहर. मरीन ड्राइव से भी क्या होगा सुंदर. तो ये गोलअप का कवर ड्राइव देखिए. 4 रन. 64 रन स्कोरबोर्ड पर. 3 गेंदे 3 चौके. सचिन दादा मांत्रिक चलिए भाई 3000 तैयार रखिए. शेयर होगा नहीं प्रणीत, लेकिन देखिए ओ हो एक और बार गलती. एक और बार गलती. इक्का दुक्का नहीं, सिर्फ और सिर्फ चौके के साथ डील कर रहे. खाइन तर फटक्याशी नहीं तर उपाशी ऐसी इस बार बल्लेबाजी आप देख सकते हैं. 68 रन स्कोरबोर्ड पर. आखिरी गेंद अभी विशेष ऑन साइड पर खेला है. फील्डर वहां पर मौजूद. देखिए प्रणीत 10 आप कह रहे थे कि 10 रन आने चाहिए, लेकिन लगभग इस ओवर में बात करेंगे देखिए 3 चौके भी लगे. फिर भी प्रणीत आखिरी गेंद पर कह रहे थे की चौका आना चाहिए. याला होता म्हणणं तरी काय सचिन दादा, याच्या पुढे आपण काय बोलणार. 10ची गरज होती. बॅटर 3 चौकार मारतो तरी देखील शेवटच्या बॉलवरती एका फटक्याची अपेक्षा आहे. म्हणजे अपेक्षा तरी कुठल्या प्रकारच्या आहेत या. यहाँ पर खेल का पहला सत्र पूरा. पहले सत्र के बाद को टोटल की यहाँ पर बात होगी. देखिए हमारे स्कोर मित्र में बताते हुए लगभग 69 रन स्कोर कार्ड पर. 69 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 70 रन का एक बड़ा टोटल होगा यहाँ पर. क्या तगड़ी बल्लेबाजी भी यहाँ पर बात करेंगे. अवधूत 11 बाड़ीगर के माध्यम से सचिन दादा माधर देखिए बहुत कुछ नजर आते हुए उनके चेहरे पर एक स्माइल आप देखोगे, क्योंकि बहुत ही तगड़ी बल्लेबाजी उनकी टीम ने की. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 70 रन का लक्ष्य होगा खेल के दूसरे सत्र में 17 एंड कायरा फैन क्लब टीम के लिए. और क्या होगा, चलिए टॉस के लिए चलते पहले. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनायक साऊंड्स अँड लाईट्स त्यांच्या विपक्षात हिंदवी 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉससाठी. विनायक साऊंड्स अँड लाईट्स आणि हिंदवी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित आपण रिपोर्टिंग करायचे. हिंदवी 11चे कॅप्टन आलेत. विनायक साऊंड्स अँड लाईट्स टीमचे कॅप्टन आणि आपले माननीय विक्रमजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. विनायक साऊंड्स अँड लाईट्स टीमचे कॅप्टन चिट्टू.
कृष्णा येतात. कृष्णा या, आपण त्वरित या. मान्यवर देखील वाट पाहतात आणि सामना देखील आपल्याला सुरू करायचा आहे. पंचांना पॉवर प्लेला रन करावे लागतील. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. एक चांगलं टायमिंग, काय फुटवर्क होतं आणि 4 रनसाठी प्रॉपर टायमिंग करत असताना आशिष पानसरेच्या बॅटमधून बाउंड्री. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं हे आज पहिलाच दिवस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आली सर्व युवा सेना आज इकडे उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म सर्व स्थानिक खेळाडूंसाठी या परिसरात पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिम मंडळाम क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेचं एक प्रमुख सहकार्य राहिलं गेलं. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, लाऊड अपील केली आहे, पण अपील मध्ये कॉन्फिडन्स नव्हता, किपरचा कॉन्फिडन्स कमी होता आणि त्यामुळे इकडे अंपायरनी देखील थोडी अपील फेटाळली आहे. रन झाले 6. 7070चं टार्गेट आहे. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा पहिलाच दिवस. या बॉल देखील पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. साईपालचा एक चांगला स्पेल आणि पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर झालाय फक्त आणि फक्त 6 रन. अजूनही जवळपास 64 रनची गरज आहे. चांगली पार्टनरशिप झाली पहिल्या डावामध्ये, त्यामुळे मॅच पूर्णपणे क्लोज झाली. बॉलिंगसाठी नितीन घोलप एक चांगले खेळाडू आहेत. यावर देखील फुटवर्क होता, चांगलं गॅप मध्ये फ्लिक केलं गेलं. फिल्डर आहे तिकडे साई. मला असं वाटतं नितीन साईकडेच ही मॅच पूर्ण लक्ष वेधून घेते. बॅटिंग पण दोघांची पार्टनरशिप खूप चांगली इनिंग बिल्डअप झाली होती, त्यामुळे रन्स. यावर देखील स्वीप खेळले गेले. बॉल निघून जाईल आणि बॉल जाईल आपण पाहिलं तर तिकडे 4 रनसाठी मॅच सोडणार नाहीयेत बॅटर. बघा लीग मॅचचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे जेवढे रन्स कव्हर करतील तेवढे कव्हर करता येणं गरजेचं आहे. लीग मॅच मध्ये नंतर रन रेट वगैरे पण डिपेंड होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला ही मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. 70चं एक भलं मोठं टार्गेट पाठला करत असताना या बॉल देखील पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळले गेले. चांगली बॅटिंग अक्षयची आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, त्यामुळे स्कोर जाईल 15. 21 बॉल मध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 55 धावांची गरज आहे. नायरा अँड कायरा फॅन्स क्लब त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अवधूत 11 अशी मॅच आहे. अवधूत 11 एक चांगलं टार्गेट, मला असं वाटतं आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आणि या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर आतापर्यंत त्यांनी हायेस्ट केलाय. 70 रनचं टार्गेट आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळले गेलेत आणि तिकडे बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, बट यशांचा वेध घेतला गेला बॅटने आणि बॅटर आउट. सागर पावशे चिट्टू पण तिकडे इनॅक्शन मध्ये तयार आहेत आणि सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं, तर थोडं कमी केलंय. क्रिकेट खेळलं पाहिजे आणि आज त्यांची पण एक चांगलं, खूप वर्षापासून या कल्याणचं नाव त्यांनी पण वरती नेलं. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 15 रन्स आणि 20 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. एक ओव्हर मला असं वाटतं त्यातली पॉवर प्ले असणार आहे, त्यामुळे लास्टला 12 बॉल 25-30 वगैरे होऊ शकतो, त्यामुळे 2 ओव्हर मध्ये हा रन्स येणं गरजेचं आहे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं हे आज पहिला दिवस आहे. दगदगची मशालचं लोगो आपण पाहतोय.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. काय टायमिंग केलं गेलं बॅटर अनिकेतने, परफेक्ट टायमिंग आणि रन मिळतील तिकडे 4. क्लासिकल अंदाजामध्ये स्टँड अँड डिलिव्हर शॉट ऑफ द मॅच. म्हणजे अनिकेतला पण हा स्ट्रोक त्याचा आवडला असेल. 4 ने पुढे जाईल. 20 रन झालेत. 19 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे मित्रांनो. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 70 असली तरी काय झालं, आम्ही पण 72 आहोत. या बॉलवर देखील बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. तिकडे साई बॉल होते. साईनी पण स्माइल केलं की बॉल निघून जातोय की काय. आणि आज स्वतःच इकडे या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशजी नाईक साहेब, शाखा अधिकारी म्हणून देखील आपण पाहिलं तर शहर अधिकारी म्हणून देखील या परिसरातील एक युवा सेनेसाठी खूप चांगलं कार्य करतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तुम्हा सर्वांना कानमंत्र देणारे हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे. रडायचं नाही लढायचं हा कानमंत्र संपूर्ण महाराष्ट्राला दिला आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवा सैनिक आज खूप चांगली कामगिरी करतायत. गणेश नाईक साहेब या परिसरातील युवकांना एकत्रित घेऊन एक चांगलं क्रिकेटचं प्लॅटफॉर्म कल्याण वेस्ट प्रीमियर लीग, एक कल्याण त्याच्यात 2 प्रीमियर लीग, म्हणजे कल्याणचं अंडरआर्म क्रिकेट किती फेमस आहे हे सिद्ध करून जातं की खूप चांगल्या लेवलला इकडे क्रिकेट खेळलं गेलं आहे आणि खूप चांगले प्लेयर्स इकडे खेळले जातात. त्यामुळे या परिसरातून क्रिकेटला वेगळं ग्लॅमर मिळालंय. 21 रन झालेत. अजूनही 49 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. बॉलिंगसाठी साई पाल. या बॉल देखील बॅटची एज घेतली गेली. स्ट्राईक एंडला चान्स होता. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. ही ओव्हर महत्वाची असणार आहे. एका दुसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. आलेले सर्व आमचे मान्यवर, सर्व मित्रपरिवार, सर्व युवा सैनिक, सर्व शिवसैनिक, सर्व निष्ठावंत शिवसैनिक, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धीम्या गतीचा बॉल साई पालचा आणि व्हेरिएशन आहे बघा. अनुभव त्याच्याकडे, खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळलाय त्यामुळे धीम्या गतीचा बॉल सोडला आणि जागेवर बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. या बॉलवर फ्लिक केल्या गेल्या. बॉल हवेत आहे. बॅटर आउट. आशिष पानसरेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॉक्स आउट स्वरूपामध्ये. आशिषला देखील जाणीव होती की मॅच आता मात्र थोडं फाईट करावं लागेल, त्यामुळे सिंगल करून इकडे चालणार नाहीये. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेट गेले. नवीन बॅटर हेमंत बारिया येत आहेत. हेमंतला पण रन चालू ठेवणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी साई पाल. या बॉलवर समोर खेळले गेले. हेमंतचा देखील फटका फसलाय आणि बॅटर आउट. बॅक टू बॅक दुसरी विकेट साईने मिळवली टीमसाठी. आता मात्र टीम थोडी बॅकफुटला गेली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम नायरा अँड कायरा फॅन क्लब टीम कुठेतरी बॅकफुटला जातीये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा साई. स्ट्राईक एंडला बॅटर प्रीतम. स्वीप खेळले गेले. फटका फसला गेला. तिकडे बॉल हवेत होता. रन सिंगल मिळेल. मॅच मध्ये आता कॅल्क्युलेशन थोडं बदललं गेलंय. 13 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. साई एक की फॅक्टर राहिलाय. नितीन घोलपनी पण एक चांगली बॅटिंग केली. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल, नो बॉल. पहिलाच दिवस आहे. उद्या देखील अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा असणार आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिटचा चान्स होता. तिकडे बॉल निघून जातोय बट सिंगल रन.
आणि आता 12 बॉल मध्ये मला असं वाटतं मॅचला जिंकण्याकरिता 45 धावांची गरज आहे. थोडं कठीण झाली मॅच. 5 ओव्हर 60-55 या ग्राउंडवर इनफ आहेत. 70चा आकडा गेला तर थोडा मला असं वाटतं फाईट होऊ शकते. डिफिकल्ट झालेत आणि आता 12 बॉल 45 थोडं कठीण आहे. बॉलिंगसाठी मनीष मकवाना आणि बॅटिंग पॉवर प्ले असणारे मला असं वाटतं 12 बॉल मध्ये आता 45 थोडं कठीण आहे. या ओव्हर मध्ये 20 रन झाले तरी 6 बॉल 25 पण या ग्राउंडवर डिफिकल्ट आहे. बघूयात कशी मॅच रंगेल. 12 बॉल 45. बारा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी मकवाना. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय बाउंड्रीने. सुरुवात तर केली चांगली बट ह्या ओव्हर मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. पण जेवढा माराल तेवढ्या कमी आहेत. श्री साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला देखील आपण आज लाईव्ह पाहतोय क्रीडा स्पर्धा. सर्व त्यांचे टीम मेंबर्स अगदी या क्रीडा स्पर्धेसाठी आपण त्यांची मेहनत पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर स्ट्राईक एंडला अनिकेत. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर अनिकेतला बाहेर जावं लागेल. धीम्या गतीचा बॉल इकडे मकवाना यांचा आणि स्लोअर वन टाकला गेला. बॅटर आउट. मॅच आता क्रुशल झाली आणि नायरा आणि कायरा फॅन क्लब मात्र या मॅच मध्ये थोडा जातोय. मित्रांनो ऍक्टिव्हाची एक चावी कोणाला मिळाली असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही सबमिट करू शकता. इकडे पण धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा चांगली बॉलिंग केली गेली. बॉलर मकवाना खूप चांगली बॉलिंग करतात. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत या परिसरात मध्ये एक डोंबिवली कल्याण स्टील करंट जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी ऍक्शन नेहमीच पाहायला मिळाली. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या गॅप मध्ये बॉल डायरेक्ट हिट लागलाय. जरूर तिकडे नितीनने एफर्ट्स दिले आणि सिंगल रन. मॅच आता थोडी बॅकफुटला गेले बॅटिंग टीम. पहिलाच दिवस आणि आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण इकडे पाहतो. यानंतर देखील अजून खूप मॅचेस पाहणार आहोत. मित्रांनो नक्कीच संध्याकाळी इकडे एक वेगळी मजा असणार आहे. एलईडी लाईट शार्पी लाईट सर्व रेडी आहेत आणि सर्व कल्याण वेस्टच्या प्रीमियर लीग साठी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचबरोबर युवा सेनेचे सर्व गणेशजी नाईक साहेब आणि सर्व त्यांचे मित्र विशेष सहकारी आपण पाहिलं तर कल्याण पश्चिम अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन देखील एक या क्रीडा स्पर्धेचे आयोजक म्हणून खूप चांगली कामगिरी करतात पूर्ण असोसिएशन. याच बॉल देखील पॅडल स्वीप आणि रन करतील प्रयत्न पण थोडं डिफिकल्ट आहे. 31 झालंय. 35 झालेत. आता अजूनही 35 पाहिजेत. 7 बॉल 35 पाहिजेत. अर्धा पल्ला गाठलाय. 55-60 या ग्राउंडवर फाईट आहे. 70 खूपच झाले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर प्रणितने चांगली किपिंग घेतली आहे. व्हाईट बॉल आणि बॅटर तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. लॉस ऑफ 4 विकेट. 35 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वरूप. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. आता मात्र बॉलरने जर चुकी केली तरच मॅच फिरू शकते नाहीतर कठीण आहे. स्ट्राईक एंडला बॅटर गौरव. नॉन स्ट्राईक एंडला विशाल.
स्ट्राईक एंडला गौरव. आणि पहिलाच बॉल डॉट आपण पाहिलं तर औपचारिकता फक्त शिल्लक आहे. अवधूत 11ने कामगिरी चांगली केली पहिल्या डावामध्ये, त्यामुळे बॅटिंगच्या जोरावरती नितीन आणि साई पालची जी इनिंग त्यांच्या पण लक्षात राहील. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि बॅटरला आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार आता क्लोज झाली आणि अवधूत 11ने दीर्घ श्वास घेतलाय. चांगली कामगिरी करत असताना पहिल्याच मॅच मध्ये आज अवधूत 11 संघ एक मोठा विजय या मॅच मध्ये मिळवलाय. न्यू बॅटर योगेश. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील विथ द स्पिन फटका फसला गेला आणि तिकडे बॅटर आउट. बॅक टू बॅक विकेट गेले टीम. आणि आता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला जात असताना नायरा फॅन क्लब तिसरी मॅच आपण पाहतो. अवधूत 11ने आतापर्यंत एक चांगला खेळ केला गेला. खूप चांगल्या ट्रॉफी. सकाळी उद्घाटन कार्यक्रम देखील आपण खूप चांगला थाटामाटामध्ये पाहिला गेला. कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. जाता आता मात्र काही ना काहीतरी सोडून जायचं आणि चांगलं टायमिंग केलं गेलं. 4 रन. रितेशने प्रॉपर टायमिंग करत असताना 4 रन. 42. बघा 55-60 होऊ शकतो, बट 70 या ग्राउंडवर थोडं कठीण आहे. या बॉलवर देखील व्हाईट बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि मॅच मला असं वाटतंय पूर्णपणे ही क्लोज झाली आहे. मॅच जिंकली टीम आपण पाहता अवधूत 11. अभिनंदन, वेल प्लेड अवधूत 11 ज्यांनी चांगला खेळ केला बॅटिंग करत असताना. नितीन त्यानंतर साई पाल बॅटिंग बॉलिंग करत असताना एक चांगला विजय त्यांनी मिळवला. अवधूत 11 वेल प्लेड. हँडशेक करायचे आहेत. अरविंदजी पिसाळ आपलं पण स्वागत आहे. साऊथ मुंबईवरून डायरेक्ट ते कल्याणला तर राहायला आलेत अरविंद पिसाळ. आणि आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अरविंदजी पिसाळ क्रिकेट प्रेमी आहेत आणि अरविंदजी पिसाळ आपलं पण स्वागत आहे.